चला तर मैत्रिणींनो, आता आपण चौथी साईजचे प्रिन्सेस कटचे पेपर कटिंग करूयात. आता बघा त्यासाठी लागणारी मापे कोणती. तर पूर्ण उंची घेतली आहे 14, छाती आहे 34, कमर आहे 28, मागील गळा आहे 10, पुढील गळा आहे 7, हात लांबी आहे 10 आणि टक्स पॉइंट आहे 9.5 आणि दंडगेर आहे 10. चला तर आपण मापे घेऊया. आता आपल्याला पूर्ण उंची 14 आहे. पूर्ण उंची अधिक 1 इंच घ्यायला पाहिजेत. आता आपल्याला प्रिन्सेस कट साठी पूर्ण उंची अधिक 2 इंच हे फ्रंट साठी घ्यायला पाहिजे. तर आपण आता पूर्ण उंची अधिक 2 इंच घेऊयात आणि मागील भागातून 1 इंच नंतर वजा करायचं, कटिंग करून टाकायचं. आता आपल्याला पूर्ण उंची 14 आहे. आता पूर्ण उंची अधिक आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. बघा मी 16 इंच घेतले. 16 इंचावर मार्क करून घेऊया. शोल्डर घेऊया. आता आपल्याला शोल्डर टाकायला पाहिजे. आता चौथी छाती आहे, त्यासाठी मी बघा आता गळा डीप आहे 4.25 शोल्डर टाकत आहे आणि 5.5 मुंडा टाकत आहे. आता इथं पण आपण 4.25 ला खून करून घेऊया. आता बघा आपलं 5.5 ला मुंडा येते आपला. मुंडा झाला. आता आपण छाती टाकूया. आता चौथीचा 4था भाग 8.5 इंच. आता आपण हे 8.5 इंच घेतलं. आता आपल्याला मार्जिन साठी 2 इंच पाहिजे. ठीक आहे ना. आता आपण कमर घेऊयात. आता कमर आहे 28. आता 28चा आपल्याला 4था भाग घ्यायला पाहिजे. आता 28चा 4था भाग 7 येतोय. 7 घ्यायला पाहिजे आपल्याला आणि 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. आता हा पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. स्टेप बाय स्टेप बघा मैत्रिणींनो, म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल. एकदम सोपी पद्धत आहे. आता बघा आपल्याला फ्रंटचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर 1.25 इंचावर आकार द्यायचा आहे आपल्याला आणि बॅकचा आकार आपल्याला 1.5 इंचावर द्यायचा आहे. तर आपल्याला काय करायला पाहिजे, आता ह्या मुंड्याचा मध्य करून घ्यायचा आहे, म्हणजे मध्यपासून स्टार्ट करायचं आहे. हे झालं. आता आपल्याला इथून आपल्याला असा बॅकचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि हा फ्रंट मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्या दोन्ही मधील अंतर हे 1.25 इंचला यायला पाहिजे. हे बघा, त्या दोन्ही मधील अंतर हे 1.25 इंच यायला पाहिजे. आता आपण गळा घेऊया. आता मागील पुढचा गळा 7 आहे. आता आपल्याला शोल्डर पट्टी किती पाहिजे प्रत्येकाच्या इच्छेनुसार, प्रत्येकाच्या ब्लाऊजनुसार घ्यायची आहे. आता मला 2.5 इंच तयार पाहिजे, तर मी आता इथं 3 इंच घेणार आहे. आता आपल्याला इथून गळा घ्यायचा आहे. आता गळा आहे 7 इंच आणि इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा, ती छातीपासून चौथी छातीपर्यंत 2.5 इंच घ्यायचं आहे. 36 छातीपर्यंत 35 छातीपर्यंत चालतं 2.5 इंच आणि 38 छातीपासून 36 छातीच्या पुढे आपल्याला 38 छातीपर्यंत 2.25-3 इंच घ्यायचं आहे. हे जे आहे रुंदी, गळा रुंदीची मागे खालील आणि 38 छातीपासून 40 छातीपर्यंत आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. तिथून सगळ्या 40, 45, 42 छातीला आपण 3 इंच घेऊ शकतोय. हे इथले माप. आता इथं आपण 1.25 इंच अंतर ठेवून आपल्याला असा पुढील गळ्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे. आता आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे. बघा, आता टक्स पॉइंट आहे 9.5. तुम्हाला आधी 1/2 इंच जादा घ्यायचे आहे, प्लस 1/2 इंच 10.5 आहे. आणि आता आपल्याला छाती घेराचा 10वा भाग घ्यायचा आहे. तर 10वा भाग किती आहे, हे आता 34 आहे. तर 3.4 येते. हे बघा.
आता आपल्याला 3.4 म्हणजे हे 3 इंच घ्यायचं आहे आणि 1 2 3 4 ह्या 4 रेषा घ्यायच्या आहेत असं. आणि आपल्याला आता पाव इंच जादा मार्जिन घ्यायचं आहे. 3.25 वर मी कोण करते इथे. आता ही रेष खाली ओढून घेऊयात. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही लक्ष देऊन बघा आणि सराव करा म्हणजे तुम्हाला नक्की जमेल. आता आपल्याला इथं 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला चौथी छातीला. आता आपल्याला इथून पण 1.5 इंच घ्यायचं, 2 इंच घ्यायचं, 1.5 किंवा 2 इंच घेतलं चालेल. आणि आता आपल्याला इकडं असं करायचं आहे. हा आकार आपल्याला असा कधी घ्यायचा आहे. आणि इथं मैत्रिणीने हे बघा, आता इथं पाव इंचाचं टक्स द्यायचं म्हणजे दोन्ही मिळून 1/2 इंचाचा टक्स तयार होतो इथे. हे झालं. आता आपल्याला बघा इथं 1 इंच वरती घ्यायचं आहे आपल्याला इथं. आणि इथं पण आपल्याला आता पहिल्यांदा इथं 1 इंच वरती घ्यायला आहे. आणि आता आपल्याला हे टक्स पासून इथं जॉईन करायचं आहे असे. आणि हे या टक्सच्या रेषेपासून हे इथं जॉईन करायचे आहे. हे आपल्याला कट करून टाकायचे आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला आपली कमर आहे 28, तर आपल्याला आता मार्किंग काढायला पाहिजे कारण का आता आपण 1.5 इंचाचा टक्स दिलेला आहे. तर हे 4 इंच येतंय आणि हे 4 इंच म्हणजे 8 इंच झालं. तर आपल्याला 28चा चौथा भाग 7 अधिक 2 इंच मार्जिन पाहिजे आपल्याला फ्रंटसाठी. तर बघा आता हे 4 इंच आणि हे 4 इंच 8 इंच झालेलं आहे. म्हणजे 7 प्लस 2 इंच 9 इंच पाहिजे आपल्याला. आपल्याला इथं 1.5 इंच घेऊया म्हणजे आता थोडं कमी जास्त व्हायला नको. आणि आपल्याला इथं 1/2 इंच वाढवायचे आहे. हे आता आपण इथे जॉईन करून घेऊ. झालं मित्रांनो. चला तर आपण कट करून घेऊयात. पहिल्यांदा आपण साईडनं कट करून घेऊयात. तेव्हा इथून 1/2 इंच थोडंसं खाली यायचं आणि मग कट करायचं. आधी सर्वप्रथम आधी बॅकचा मुंडा कट करून घ्यायचा आणि बॅक साईडला काढून घ्यायचा आणि मग फ्रंट कटिंग करायचा. हे बघा आता या कट करून टाकायचे आणि आपल्याला हे पण कट करून टाकायचे आणि मुंडा कट करूया. आता आपण टक्स कट करूया. फ्रंटचे कटिंग झाले. साईड ठेवूया. आता आपल्याला काय करायला पाहिजे, आता पहिल्यांदा आपल्याला बॅकची उंची घ्यायला पाहिजे. बघा आता आपल्याला 2 इंच वाढवलेले आहे ना. आता आपल्याला पूर्ण उंची अधिक 1 इंच वाढवायला पाहिजे. हे बघा आता पूर्ण उंची आहे 14 प्लस 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला 15 इंच. तर आपल्याला 1 इंच आता कट करायचं आहे. आता आपण शोल्डर जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे शोल्डर पट्टी. तर इथून आपल्याला जेवढा आपला गळा हवा आहे तेवढा घ्यायचा आहे.
10 इंच आहे. आता इथं आपल्याला बॅकला जर आपल्याला डीप गळा हवा असेल तर आपण बॅकसाठी किती बी इंच घेऊ शकतोय किंवा 3 इंच घेऊ शकतोय, 3.5 इंच घेऊ शकतोय. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं बॅकसाठी घेऊ शकतो डीप गळा असेल तर. इथून 1.5 इंच घ्यायचं आणि इथून बॅकच्या गळ्याचा आकार द्यायचा. आता आपल्याला मागचा टक्स कसा द्यायचा आहे बघा. आता आपल्याला इथून 2 इंच जे मार्जिन आहे ते सोडून द्यायचं आहे आणि जे उरतंय मार्जिन त्याचा आपल्याला मध्य करून द्यायचा आहे. जिथं मध्य येतोय तिथं आपल्याला टक्स द्यायचा आहे आणि तिथून आपल्याला वरती 4 इंच घ्यायचं आहे. दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच मार्जिन द्यायचं आहे. ठीक आहे मैत्रिणी, मी आता हा बॅक कट करणार नाही कारण का मला ह्याची आता बॅकचे डिझाईन बनवायचे आहे. आता आपण बाही घेऊया. आता बाही बघा, बाही लांबी आहे 10 इंच प्लस 1 इंच घ्यायची आहे. अस्तरची बाही आहे. मी 11 इंच घेतलं आहे बघा. आणि इथून आपल्याला आता 3.5 इंच घ्यायचं आहे. कॅप हाईट आपल्याला 3.5 इंच घ्यायची आहे आणि आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे. दंडगेर आहे 10 इंच. 10च्या निम्मा आपल्याला इथं 5 इंच घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला 1.25 इंच मार्जिन द्यायचं आहे. तर हे बघा किती घ्यायचं आहे. आता कसं आहे, बाहीची रुंदी घेताना आपला मुंडा अधिक 3 ते 3.5 इंच घ्यायचा आहे. इथं 9 घेतला आहे मी. तुम्ही पट्टीने हे आखू शकता. इथून आकार देऊन घेऊयात. थोडासा 1.5 इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे. आता बघा, आता इथून आपल्याला आतील मुंडा हा 1.25 इंचाच्या अंतरावर 1.25 इंचाचा अंतर घ्यायला हवा. हे बघा, आणि असा आकार देऊन घ्यायचा. तुम्ही सराव करा म्हणजे नक्कीच जमेल तुम्हाला. हे बघा, हा त्याला आकाराचा. तर मग बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा.